नमस्कार सर्वांना। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अंबाबाईचा अभिषेक कसा केला ते दाखवलं। तर त्यानंतर मी घरी आल्यानंतर लगेच माझी लगबग सुरू झाली। सर्वात आधी मी बागेत गेले, छान अशी बघा इतकी फुलं काढली। खूप जास्त थंडी होती, खरं इतकं प्रसन्न वातावरण झालं होतं, त्यामुळे अजिबात कंटाळा नव्हता। ही सगळं जी वेणी तुम्हाला दिसत आहे मी स्वतः बनवलेली आहे। याचा व्हिडिओ लवकरच मी आपल्या नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे। वेणी कशी घरात बनवायची, छान खाऊची पानं वगैरे घालून खूप सुंदर अशी वेणी बनवली होती। आपली रेग्युलर घरातली जी पूजा आहे ती मांडून समोर आहे ती आपली मार्गशीर्ष मधल्या गुरुवारची पूजा आणि इकडच्या साईडला दिसते ती वैभव लक्ष्मीची पूजा। आज उद्यापन असल्यामुळे दोन्हीही पूजा मी अशाच ठेवल्या होत्या, कारण की आज नैवेद्य दाखवायचा होता आणि उद्यापनही होतं, त्यामुळे तुम्हाला ह्या दोन पूजा दिसत असतील। तर ही रोजची माझी घरातली देवपूजा तुम्ही पाहू शकता। हा जो कृष्ण आहे तो द्वारकेस आणलेला आहे, मोठा असा दिसतोय तो, आणि विठ्ठल रुक्मिणी आम्ही पंढरपुरातून जाऊन आणलेली आहे। खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत। तर ही 4 वाजताची माझी संपूर्ण तयारी झाली। 11 महिलांना सुवासिकांना मी बोलवलं होतं उद्यापनाला आणि ही सगळी तयारी केली होती। त्याबरोबर 11 पुस्तके, गुलाबाचं फूल आणि केळी देणार होते आणि त्याचबरोबर नैवेद्याला मी ही गव्हाची खीर बनवली होती। कोणत्याही प्रकारची खीर तुम्ही बनवू शकता, तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर, तुम्हाला जी म्हणेल ती तुम्ही खीर बनवू शकता। खरं खिरीला खूप जास्त महत्त्व आहे उद्यापनाच्या दिवशी। तर सगळ्या महिला एकाच वेळेला आल्यामुळे मला ते खूप सोपं झालं। सगळ्यांची मी असे पाय वगैरे धुवून त्यांची हळदी कुंकू लावून छान अशी पूजा केली। ज्यावेळी आपण घरात एखादी देवाची पूजा करतो त्यावेळी घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह आणि खूप भक्तिमय झालेलं असतं। तर तसंच काहीसं झालं होतं। सर्व महिलांचे मी पाय वगैरे धुतले, त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची छान अशी पूजा केली। शुक्रवारच्या व्रताला खूप जास्त महत्त्व आहे। तुमच्या मनातली एखादी इच्छा असली तर तुम्ही नक्की करू शकता आणि त्याची तुम्हाला फळ 100% मिळणार। मलाही खूप छान अनुभव आला याचा। तर तुम्हीही नक्की 11 शुक्रवार करा। सर्व माहिती पुस्तकात दिलेली असते शुक्रवारच्या कहाणीमध्ये, ती तुम्ही वाचून त्याचा तसा उपवास करू शकता। तुम्हाला काही विचारायचं असलं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, त्याची मी तुम्हाला उत्तरे सांगेन। त्यानंतर मी सर्व महिलांना अशी गव्हाची खीर दिली आणि सर्वांना खूप गव्हाची खीर आवडली। त्यानंतर मी सगळ्यांना एक पुस्तिका, गुलाबाचं फूल दिलं। गुलाबाचं फूल देण्याचं कारण हे की ह्या 11 जणी ज्या आलेल्या असतात आपल्या घरी, ह्या एक लक्ष्मीच्या रूपानं आपल्या घरी आलेल्या असतात, त्यामुळं त्यांना गुलाबाचं फूल लक्ष्मीला आवडतं, तुम्हाला माहिती आहे। त्यामुळं त्या हिनं त्यांना मी ते गुलाबाचं फूल दिलं की आपल्या घरी एक लक्ष्मी आलेली आहे, तिचा आपण मान सन्मान तेवढा सत्कार आपण केला पाहिजे। सगळं खूप छानरित्या पार पडलं। त्यानंतर आमच्या घरातल्या 2 लक्ष्मी आहेत, त्यांनाही लागलीच मी पाय धुतले आणि त्यांनाही गव्हाची खीर आणि गुलाबाचं फूल दिलं। त्यांनी खूप छान खाल्लं आणि ही आमच्या घरातली संध्याकाळी सुवासिनी बोललेली होती, तिला जेवायला वाढलं। तर जेवणामध्ये मी आज थापी वडी केली होती, सांज्याच्या पोळ्या, गव्हाची खीर, दूध, एक पालेभाजी केली होती आणि भात आणि वरण, असा खूप छान असा नैवेद्य झाला आणि खूप चांगल्या प्रकारे पार पडलं। देवीच्या चरणी हीच प्रार्थना की हा कोणी व्हिडिओ बघतोय त्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण कर, सर्वांना सुखी ठेव। श्री महालक्ष्मी नमो नमः।